आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. वरिष्ठ व निवड श्रेणी वेतन श्रेणी प्रशिक्षण जून ऐवजी आता नोव्हेंबरमध्ये जनगणना कामामुळे निर्णय 13 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCRT महाराष्ट्र पुणे यांनी महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. भारताची जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने यावर्षी जून महिन्यात होणारे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले असून ते आता नोव्हेंबर 2026मध्ये दिवाळी सुट्टीदरम्यान आयोजित करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांची नाव नोंदणी प्रक्रिया 20 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षकांच्या मागणीनुसार प्रशासनाच्या सोयीसाठी या नोंदणी प्रक्रियेत 12 मे 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरवर्षी हे प्रशिक्षण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाते. मात्र यावर्षी भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेचा पहिला टप्पा 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या कामासाठी राज्यातील बहुतांश शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रशिक्षण प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे शिक्षकांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यात अडचणी येऊ नयेत आणि जनगणनेचे कामही सुरळीत पार पडावे यासाठी हे प्रशिक्षण नोव्हेंबर 2026मध्ये दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्याचे निर्णय विचाराधीन असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान जून 2026 ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत ज्यांची सेवा 12 किंवा 24 वर्षे पूर्ण होत असून त्या दरम्यान सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची विशेष पडताळणी सुरू करण्यात आली आहे. अशा शिक्षकांनी पोर्टलवर नाव नोंदणी केलेली असल्यास त्याचे प्रशिक्षण नोव्हेंबरपूर्वी आयोजित करता येईल का याबाबत प्रशासन स्तरावर विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच महानगरपालिका व नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित शिक्षकांना ही माहिती तातडीने कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेचे संचालक डॉक्टर हेमंत बसेकर बापरसे यांनी जारी केले आहे. तसेच या निर्णयाची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्तालय तसेच आदिवासी विकास विभागालाही देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र शिक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असली तरी जनगणना सारख्या राष्ट्रीय कार्याला प्राधान्य देत प्रशासनाने प्रशिक्षणाचे वेळापत्रक पूर्वनियोजित केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. पत्र पाहूया. 12 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. ह्या परिपत्रकाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसकर क्लासेसच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो.